नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सरोज कॅन्टीनला अचानक आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे। ही धक्कादायक घटना आज दुपारी 1 वाजता घडली आहे। आंतरराष्ट्रीय अवतार मेहरबाबा केंद्राजवळ असणाऱ्या या कॅन्टीन मधील एका पत्र्याच्या शेडला भीषण आग लागून शेडमध्ये असणाऱ्या फोम गाद्या जळून खाक झाल्या। मेहरबाबा केंद्रातून सुरुवातीला पाण्याचा पाईप लावून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आग अत्यंत भीषण असल्याने ती आटोक्यात येत नव्हती। त्यानंतर अग्निशमन गाडी आली आणि त्या गाडीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला। अहिल्यानगर शहरातील रस्ते आणि फुटपाथवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला होणारा अडथळा लक्षात घेऊन महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला। शहरातील विविध भागातील अनधिकृत विक्रेते आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या जुन्या गाड्यांवर कारवाई होणार आहे। तसेच संबंधित वाहन मालक आणि रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांनी तात्काळ अतिक्रमणे काढून रस्ते मोकळे करावेत, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रशासक यांनी दिला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या क्रूर कर्मा औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केलेली आहे। या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून कबर न हटवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। बजरंग दल मैदान माता की जय, हिंदू धर्म की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय भवानी की जय, जय श्री राम। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। उखाड़ फेंको औरंगजेब की उखाड़ फेंको, अरे उखाड़ फेंको उखाड़ फेंको औरंगजेब की उखाड़ फेंको, उखाड़ फेंको औरंगजेब की उखाड़ फेंको। बजरंग दल मैदान में औरंगजेब आसमान में, बजरंग दल मैदान में औरंगजेब आसमान में। जय श्री राम, जय श्री राम, जय हनुमान, जय हनुमान, जय करावीर बजरंगी। बजरंग दल मैदान में औरंगजेब आसमान में, बजरंग दल मैदान में औरंगजेब आसमान में। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर महादेव। अरे उखाड़ फेंको उखाड़ फेंको, जय श्री राम। एकदम मूळ हा भारतीय नाही, हा उझबेकी आहे, मंगोली, हा परकीय आक्रमक आहे आणि याचा वंशज जो औरंगजेब आहे, तर ह्या औरंगजेबाच्या कबरीचं जाणीवपूर्वक उदात्तीकरण या ठिकाणी चालू आहे। मूलतः पुरातत्व खातं तत्कालीन शासनाने एक प्रकारे जिहादी जे राज्यकर्ते त्यांची त्यांचं काय स्मृतीस्थळ मेंटेन करण्यासाठी निर्माण केलं होतं। आता जे सगळे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांवर जाणीवपूर्वक मजारी होत आहेत, मशिदी होत आहेत, हे सगळं उभं राहते आणि या पुरातत्व खात्याच्या याकडे कुठलंही लक्ष नाही। हा जो औरंगजेब होता ज्यांनी जाणीवपूर्वक हिंदूंचा छळ केला, विद्वेष केला, 1800 पेक्षा अधिक मंदिरं यांनी संपूर्ण डॉक्युमेंटेड पाडलेली, म्हणजे नॉन डॉक्युमेंटेड हा खूप मोठा विषय। शीख धर्माचे जे 2 मोठे धर्मगुरू, गुरु तेग बहादूर सिंग यांची चांदनी चौकामध्ये हत्या केली, शीखगंज साहेब गुरुद्वारा त्या ठिकाणी उभा आहे आणि गुरु गोविंद सिंग यांच्या 2 साहेबजाद्यांनंतर त्यांनी अक्षरशः भिंती चिरून मारलं आणि या दोघांचे कारण असू दे की इस्लाम कबूल करत नाही, इस्लाम स्वीकारत नाही। छत्रपती संभाजी महाराजांची हत्या ही सुद्धा जगामध्ये क्वचित असा छळ एखाद्या राजाचा, एखाद्या राज्यकर्त्यात झाला असेल ज्याप्रमाणे संभाजी महाराजांचा झाला। तर हा कुणीही इथला आदर्श कुठल्याही भारतीय नागरिकाचा, भारतीय जनमानसाचा हा आदर्श होऊ शकत नाही।
तर याची कबर ताबडतोब प्रशासनाने शासनाने त्याच्यावर बुलडोजर घालून ती उद्ध्वस्त करावी. आपल्या मार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मार्फत निवेदन देत आहोत. आमची सर्वांची भावना आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अन्य संघटनांचे इथे अधिकारी उपस्थित आहेत. सर्वसामान्य हिंदू समाजाची भावना आहे. तर ही भावना आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवावी आणि या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी असा रिपोर्ट आपण त्यांना द्यावा. या विनंतीसाठी आम्ही सगळेजण आलेलो असू. नाहीतर मग याच्या पुढचाही टप्पा की चलो संभाजीनगर नावाने लाखोच्या संख्येने हिंदू समाज तिकडे कूच करेल. पण तत्पूर्वी वर्तमान सरकार हे अधिक प्रबुद्ध आहे, अधिक चिंतन करणार आहे. त्यांना त्यातली गंभीरता लक्षात येईल असं आपल्याला वाटतं. रावणाबरोबर युद्ध करून रावणाचा नाश केला. रावणाचं स्मारक आहे. भगवान श्रीकृष्णांनी कंसाबरोबर युद्ध करून कंसाचा नाश केला. कंसाचं स्मारक आहे. आमचा इतिहास हा आमच्या नायकांच्या रूपाने जिवंत आहे, खलनायकांच्या रूपाने नाही. हा एक प्रकारचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा पानिपतचा जो खलनायक नजीब होता, या नजीबाची कबर जेव्हा मराठ्यांनी नष्ट केली, तर ही कबर नष्ट केल्यानंतर तत्कालीन मराठा साम्राज्याच्या सगळ्या अधिपतींचं, सरदारांचं असं मन झालं की आज एक प्रकारे आपण पानिपतचा बदला घेतला. ही आमची परंपरा आहे. कबर नष्ट करणं ही परंपरा आहे. हिंदूंचा, हिंदू राष्ट्राचा, हिंदुस्थानचा इतिहास इथल्या नायकांच्या आधारावर ठरतो, इथल्या खलनायकांच्या आधारावर ठरत नाही. कुणीही हा नॅरेटिव्ह, ही बुद्धिमत्ता आपली चालवू नये की त्याच्या आधारावर मराठ्यांचा इतिहास सांगता येईल. छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी साहेब, येसुबाई साहेब, शाहू महाराज ही पात्र एवढी छोटी नाहीत की औरंगजेब मोठा दाखवला म्हणून यांचं महात्म होईल. हे आमचे पूर्वज हे याहीपेक्षा मोठे होते. धर्मासाठी लढणारे होते. सर्वसामान्य प्रजेची कळकळ यांच्या मनामध्ये, चित्तामध्ये, पोटामध्ये होती. त्यामुळे हा फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा कृपया कुणीही प्रयत्न करू नये. समाज ते ऐकणार नाही. समाज आपल्याला योग्य वाट दाखवल हे अशा नेरेटिव्ह पसरवणाऱ्यांनी लक्षात ठेवा. देशामधला, या देशाच्या परंपरांचा, संस्कृतींचा कधी मान ठेवणारा नव्हता. औरंगजेब ज्या ज्या ठिकाणी गेला ती जागा उलट गोमूत्राने पवित्र करावी असं माझं मत आहे. त्या ठिकाणी गोमातेच्या दुधाने ते सगळं पवित्र केलं जावं एवढं पाप या औरंगजेबाने केलेलं आहे. या अहिल्यानगरमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणजे या देशावर उपकार वगैरे केला नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करत इथल्या मराठा साम्राज्याला बुडवण्यासाठी अग्रेसर होत या औरंगजेबाने स्वतःचा श्वास घेतला, अंतिम श्वास घेतला. तर या ठिकाणी जे काही इथे त्याचा अवशेष शिल्लक आहे, जे काही शिल्लक आहे ते सुद्धा वर्तमान राज्य सरकारने त्याच्यावरून बुलडोजर फिरवावा, त्याचाही अवशेष राहू नये. तसंच आलमगीर या नावाने या देशामध्ये औरंगजेब या नावाने जी जी काही प्रार्थना स्थळं असतील, अन्य जी काही स्थानं असतील यांचा सुद्धा नाश वर्तमान राज्य सरकारने, केंद्र सरकारने बुलडोजर घालून चालवा. आंदोलनाची दिशा या ठिकाणी सरकारशी चर्चा होईल आणि त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, आमच्या सिनियर अधिकाऱ्यांशी सर्वांशी चर्चा करून पुढच्या आंदोलनाची दिशा वेळ निश्चित केली. परंपरांचा द्वेष करणारा अशा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये हे संपूर्ण सामान्य जनमानसाचं आत्ता प्रतिबिंब, जनमानस आत्ता हे सगळं व्यक्त होतोय. हे सगळं व्यक्त होण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलंय की प्रशासनाने, वर्तमान राज्य सरकारने औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोजर घालून ती कबर, त्याचा एक सुद्धा मातीचा कण सुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात येऊ नये ही मागणी सर्वसामान्य हिंदू समाजाने, बजरंग दलाने, विश्व हिंदू परिषदेने या ठिकाणी. अहिल्यानगर जिल्ह्यातील देहरे गावात एका 29 वर्षीय विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर विवाहित महिला 14 मार्च रोजी संध्याकाळी मुलांसाठी जत्रेमधून खेळणी विकत आणते असं सांगत घरातून बाहेर पडली आणि गायब झाली. रात्री उशिरापर्यंत महिला न आल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला आणि MIDC पोलीस ठाण्यात तशी तक्रार देण्यात आली. दरम्यान या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी माहिती दिली आहे. सांगतात बरोबर, तुम्हाला सांगतो, त्यामुळे चांगले चांगले माणसं फसतात. आपल्या भारत देशामध्ये संरक्षण खात्यात काम करणाऱ्या लोकांसोबत मला अडकलेले आहेत बरेच लोक. त्यामुळे हे काय कुटुंब अडकलं म्हणजे तुम्हाला सांगतो, हे काय आपल्या सगळ्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे. त्या कुटुंबाला सुद्धा तुम्हाला सांगतो की आज ही सगळी फार वेगळ्या परिस्थितीमध्ये कुटुंब आहे जी महाराष्ट्रावरची किती चर्चा झाली आता. त्यामुळे तुम्हाला सांगतो या कुटुंबाला आपल्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी आधार द्या. ते धार्मिक आपल्या धर्मकार्य करणारे म्हणजे ते कुटुंब आहे. पांडुरंगाचे भक्त लोक आहेत ते. आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एवढा आज तो प्रकार घडलाय. महिना सुद्धा तुम्हाला सांगतो की आज बरोबर तो महिना सुद्धा त्यांचा निवडला. कोणता महिना तुम्हाला माहिती आहे?
सगळा तोच महिना आहे. त्यांचा तो महिना कसा त्याला किती त्याला पुण्य लागणार असं त्याला कुठेतरी सांगितलं जातं आणि मग हे सगळं सांगून त्यांनी हे सगळं नियोजन केलं असतं. त्यामुळे तुम्हाला मी आज सांगतो की तुम्ही मंगळवारच्या दिवशी सगळ्या लोकांनी एक राहा. हे सगळं जे आहे सुलेमानी किडे हे तुम्हाला सांगतो मंगळवारच्या दिवशी सांगतो एक कायदेशीर मार्गाने पोलीस तुमच्याबरोबर राहणार आहे. त्याचा बंदोबस्त करा आणि याच्यानंतर आपल्या गावात कोणी करणार नाही हिंमत ते लोक, पण तुमचं एकदा पाहिल्यानंतर हा संपूर्ण संदेश हा महाराष्ट्रभर जायला पाहिजे. ज्याच्यातनं कोणत्याही या किड्यांची आपल्या एकाही महिलेकडं एकाही माता भगिनीकडे बघण्यासुद्धा हिंमत झाली नाही पाहिजे. हा संदेश महाराष्ट्रामध्ये जाण्याकरता तुम्ही मंगळवारी ते दाखवून द्या की आम्ही सगळे एक आहेत. जेव्हा आमच्या कुटुंबापर्यंत येईल, आमच्या महिला भगिनींच्या आबरूपर्यंत कुणी येईल तर आम्ही कुठलाही मागा पुढं पाहणार नाही हे दाखवून द्या. मला आज तुम्ही सांगा, जर एवढं 10-12 हजार लोक असते त्यांचं गाव असतं आणि आपले जर 400-500 लोक असते, कोणाची हिंमत तर झाली असती का? हा, हिंमत सुद्धा झाली नसती. आणि जरी कुणी केली असती तर त्याने दुसऱ्या दिवशीचं ती त्याची आखरी चांद्रात राहिली असते. बरोबर चुकीचं आहे? आपण सूर्य पाहिला असता दुसऱ्या कुटुंबाने. पण तुम्हाला सांगतो हे आपल्याच कुठेतरी त्यांना माहिती आहे काय करणार नाही आणि ते काय करणार नाही म्हणून त्यांनी धाडस केलं. म्हणून तुम्हाला सांगतो आता मंगळवारच्या दिवशी हा फक्त एका गावचा हा विषय राहिलेला नाही. सरपंच साहेब हा आता धर्माचा विषय आणि मंगळवारच्या दिवशी हा धर्मसंदेश हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्याकरता माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की हे सगळं गाव मंगळवारच्या दिवशी सकाळपासून तुम्हाला सांगतो हे तैनात पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराज गनिमे गावा करायचे, गाव बंद राहायचं, लोकांना कळत नव्हतं काय चाललेलं आहे, तर तसं तुम्हाला सांगतो एका ठिकाणी सरपंच साहेब तुम्ही ठरवा पुढं लोकांनी जमा व्हायचं आणि त्या ठिकाणी सगळे लोक जमा होणार. तुमची यंत्रणा सामग्री आणि पोलीस प्रशासन तुमच्याबरोबर राहील. तुम्ही त्या प्रकारे कारवाई करण्याचं काम तुम्ही करावं एवढी तुम्हाला सांगतो. या सगळ्या हिंदू म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती आज या सगळ्यांसमोर करतो. सावळी परिसरातील तपोवन रोडवर रात्रीच्या वेळी संशयितरित्या फिरणाऱ्या दोघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अभिषेक किशोर गायकवाड आणि रोशन बाळू मांजरे अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी अभिषेक गायकवाड आणि रोशन मांजरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील रिक्त मंत्रिपदी आमदार संग्राम जगताप यांना संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर यांनी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद सध्या रिक्त आहे. या रिक्त मंत्रिपदी आमदार संग्राम जगताप यांची वर्णी लावण्याची मागणी आशा निंबाळकर यांनी केलेली आहे. अहिल्यानगर येथील केडगाव येथील बायपास चौकालगत असलेल्या कांबळे वस्तीजवळ सलीम रंगरेज यांच्या शेतात 15 मार्च रोजी रात्री बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याला पकडण्यासाठी 16 मार्च रोजी या परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. तसेच केडगाव परिसरात यापूर्वीही बिबट्याचे वास्तव्य आढळून आले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांनी नागरिकांना केले आहे. समाजापुढे मानवी तस्करी गंभीर प्रश्न निर्माण होत असताना नागरिकांमध्ये जागृती आवश्यक असल्याचं सत्र न्यायाधीश अंजू शेंडे म्हणाले आहेत. तसेच मानवी तस्करी वेठबिगारी कमी करण्यासाठी अनेक संस्था पुढे येऊन काम करत आहे. अमृत वाहिनी या संस्थेने मागील काही वर्षात वेठबिगार निर्मूलनासाठी केलेले काम कौतुकास्पद आहेच आणि गरजेचे देखील असल्याचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले. तर पाहूयात सविस्तर माहिती. नमस्कार, मी भाग्यश्री पाटील, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर. आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि अमृत वाहिनी ग्राम विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेठबिगारी निर्मूलन आणि मानवी तस्करी या संवेदनशील विषयांबाबत एक जनजागृती होण्यासाठी अधिकार मित्र आणि पॅनल विधिज्ञ यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. मागच्या वर्षी बेलवंडी पोलीस ठाणे जे श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत येतं त्यातील 23 वेठबिगारांच्या मुक्ततेसाठी या अमृत वाहिनी ग्राम विकास मंडळाने प्रयत्न केले आणि त्यामुळे त्या 23 वेठबिगारांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करता आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुद्धा त्या उपक्रमाचा भाग होते. वेळोवेळी या अमृत वाहिनी
ग्रामविकास मंडळातर्फे मानवी तस्करीसाठी आणि वेठबिगारांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न केले जातात ही खूप मोठी एक सामाजिक चळवळ आहे आणि त्यासाठी जेव्हा जेव्हा त्यांना मदत लागते त्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधिज्ञ वेळोवेळी त्यांना सहकार्य करतात। आज या कार्यशाळेच्या माध्यमातून वेठबिगारी निर्मूलन आणि मानवी तस्करीतील ज्या पीडिता आहेत त्यांच्या पुनर्वसनासाठी पॅनल विधिज्ञ आणि अधिकार मित्रांची काय भूमिका असायला पाहिजे, त्यांची या पीडितांसाठी कशा प्रकारे मदत होईल याबाबत एक दिवसभरात साधक बाधक चर्चासत्र होणार आहेत। या कार्यक्रमासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या कार्यशाळा अधिकार मित्र आणि पॅनल विधिज्ञांसाठी आयोजित करण्यात यावी अशी मी मनीषा व्यक्त करते। धन्यवाद। अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे निवाड्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर शरद बाळासाहेब मगर यांनी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सलग 5व्यांदा सुवर्णपदक पटकावले। बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियम राऊरकेला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेत डॉक्टर मगर यांनी उत्कृष्ट कामगिरी करून सुवर्ण पदकाची कामगिरी करत महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले। चंदन प्लास्टिकला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जामखेड रोडवर नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथील प्लास्टिक ताडपत्री बनवणारी चंदन प्लास्टिक ही कंपनी 16 मार्च रोजी सकाळी 11च्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही। आगीत कंपनीची मोठी आर्थिक हानी झाली। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने संपूर्ण भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर 9 एप्रिल रोजी विश्व नौकार महामंत्र दिवस भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे। नगर शहरात या दिवशी धार्मिक परीक्षा बोर्ड येथे सकाळी 7 ते 9:36 या वेळेत नौकार जाप केला जाणार आहे। महाराष्ट्रातील औद्योगिक विजेचे दर हे देशात सर्वाधिक असल्याने राज्यातील उद्योगधंद्यांवर मोठा आर्थिक ताण येत आहे। वाढत्या वीज दरांमुळे अनेक उद्योग अन्य राज्यात स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत। यावर तोडगा काढण्यासाठी उद्योगांना स्वस्त, मुबलक आणि अखंडित वीज मिळावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात केली। पाहुयात सविस्तर। सगळ्यात जास्त विजेचा दर जर कोणता असेल तर तो महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला केंद्र शासनाचे ऊर्जा मंत्री आर.के. सिंग यांनी जे क्रमवारी लावली त्या क्रमवारीमध्ये महावितरण सारखी आपली कंपनी 48व्या क्रमांकाला गेलेली आहे। म्हणजे क्रमांक सेवा आणि सुविधामध्ये पण पुढे नाही आणि दरामध्ये मात्र पुढे आहे। आणि मला असं वाटतं की ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर या बजेटमध्ये आपण पाहिलं असेल की विजेचे दर कमी करण्याच्या बाबतीत शासनाने भूमिका घेतली आहे। माझी शासनाला एवढीच विनंती आहे का उद्योजकांना चालना देत असताना उद्योगांना चालना देत असताना त्यांना मुबलक वीज मिळाली पाहिजे आणि ती सुद्धा देशाच्या तुलनेमध्ये इतर राज्यांच्या तुलनेमध्ये स्वस्त असली पाहिजे, पूर्ण दाबाची असली पाहिजे अशा पद्धतीची मागणी मला या निमित्ताने करायची आहे। महावितरण सारख्या किंवा अशा तत्सम सरकारी कंपन्यांसाठी लघु उद्योगांना किंवा मध्यम उद्योगांना अडचणीत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारने घेतली पाहिजे। ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने प्राइड ऑफ इंडिया नॅशनल अवॉर्डने सन्मानित केले जाणार आहेत। तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसाठी CSR फंड मिळवण्यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका सुप्रिया चौधरी, सारिका शेलार आणि संचालक प्रवीण साळवे यांनी दिली। अहिल्यानगर येथील वसंत टेकडी जवळील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉक्टर नाझ पाऊलगुदे कॉलेज ऑफ फार्मसीच्या नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे साजरा करण्यात आला। कार्यक्रमाला बीएडच्या प्राचार्या, कॅम्पस इंचार्ज डॉक्टर रेखा राणी खुराना, डी फार्मसीच्या प्राचार्या अनुराधा चव्हाण, डॉक्टर प्रसाद घुगरकर उपस्थित होते। शिवजयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवराय निबंध स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे। 5000हून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहे अशी माहिती शहर प्रमुख किरण काळे यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मी तमाम शिवभक्तांना अहिल्यानगर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। शिवजयंती म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जो आहे तो समोर येतो आणि आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक रोमांच त्या निमित्तानं स्फूर्त। शिवाजी महाराजांनी खूप मोठं कर्तृत्व केलं। आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे खरं तर या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य आहे। शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही एक आगळावेगळा उपक्रम समोर घेऊन येतोय। शिवाजी महाराजांच्या स्मृतीत त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी
शहर शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवराय भव्य निबंध स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे। या माध्यमातून सुमारे 5000 विद्यार्थ्यांचा सहभाग जो आहे तो या स्पर्धेतनं आम्हाला अपेक्षित आहे। त्यासाठी आमची टीम काम करते। या सगळ्यामध्ये आपण जर स्पर्धेचं स्वरूप पाहिलं तर त्या ठिकाणी 10 वेगवेगळे विषय मुलांसाठी आपण दिलेले आहेत। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रशासन, महाराजांची युद्धनीती, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श, शिवाजी महाराजांच्या कडनं झालेली मराठा साम्राज्याची स्थापना, त्याचबरोबर मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय, आज शिवाजी महाराज असते तर, छत्रपती शिवराय एक आदर्श राजा, छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र, असे जवळपास 10 विषय या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी असणार आहेत आणि शालेय विद्यार्थी याच्यात त्यांचा सहभाग असणार आहे। मी आवाहन करतो की मोठ्या संख्येनं त्यामध्ये स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पाठवाव्यात। ऑनलाईन स्वरूपात सुद्धा कशा पाठवायच्या याची सगळी माहिती आम्ही दिलेली आहे। अहिल्यानगर शहर शिवसेना आणि शिक्षक सेना यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडतोय। या निमित्तानं मला एका गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे की सध्या ज्या पद्धतीनं शिवजयंती साजरी होतीये त्यामध्ये काही जी लोक आहेत ती चुकीच्या पद्धतीनं गँगस्टर्सचं उदात्तीकरण त्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात। उदाहरणार्थ आपण मागची जी शिवजयंतीची मिरवणूक पाहिली अहिल्यानगर शहरातली, कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या प्रतिमा त्या ठिकाणी झळकवल्या गेल्या आणि या शहराची महाराष्ट्रात नाही तर संबंध भारतभरामध्ये बदनामी झाली। तरुण पिढीसमोर आपण नेमका कोणता आदर्श ठेवतो, यातनं काय त्यांना आपण घडवायचं ठरवतोय याचा साकल्यानं विचार अंतर्मुख होऊन करण्याची गरज आहे। या सगळ्या याच्यामध्ये अनिल भैया राठोड ज्यावेळेला हयात होते त्यावेळेला जर मिरवणुकीमध्ये कोणी एखादा दारू पिऊन आला किंवा चुकीचं कृत्य करत असेल तर भैया त्याला उचलून बाजूला ठेवायचे। एक वेगळ्या प्रकारचा धाक या सगळ्या याच्यामध्ये होता। मात्र त्यांच्या पश्चात जे काही स्वरूप शहरामध्ये पाहायला मिळतंय ते तरुण पिढीच्या भवितव्यासाठी काही योग्य नाही असं समाजातनं त्याचा सूर त्या ठिकाणी उमटताना दिसतोय। आपल्याला कल्पना की 19 फेब्रुवारीची जी शिवजयंती असते त्या शिवजयंतीमध्ये सकाळी शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक युवती आणि महिला भगिनी सुद्धा आपल्या अत्यंत निसंकोचपणानं त्यात सहभागी होतात। देखावे असतात, जिवंत देखावे, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपले जे काही शौर्याचे खेळ आहेत, मर्दानी खेळ, त्यांचं त्या ठिकाणी प्रदर्शन होत असतं आणि चितळे रोडवरती त्या ठिकाणी शहर शिवसेनेच्या वतीनं अनिल भैयांनी प्रथा घालून दिल्याप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वागत देखील या मिरवणुकीचं होत असतं। ही जी सगळी प्रथा आहे ती अखंडपणे त्या ठिकाणी सुरूच राहणार आहे आणि या सगळ्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाच्या जयंतीनिमित्त चुकीच्या पद्धतीने जे सुरू आहे ते काही योग्य नसताना चांगला विचार हा भावी पिढीसमोर कसा नेता येईल तो प्रयत्न आमचा आहे। शेवटी एकच सांगेन की 1869 मध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जयंती सुरू केली। ही जयंती सुरू केली ती राष्ट्रभक्तीसाठी केली, त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं स्मरण व्हावं, त्यांच्या कार्याचं स्मरण व्हावं यासाठी केली। तो विचार जो आहे तो काही ठिकाणी हरवताना दिसतोय। मात्र शहर शिवसेना म्हणून आम्ही त्या विचाराला जागून त्यांना अपेक्षित असणारी, अभिप्रेत असणारी शिवजयंती जी आहे ती साजरं करण्याचं काम सगळ्या शिवसैनिकांच्या माध्यमातून करतोय। मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि बक्षिसं जी आहेत ती सुद्धा मिळवा, एवढंच या निमित्ताने मी सांगेन। सर्वांना जय महाराष्ट्र। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित या ठिकाणी निबंध स्पर्धा नगर शहर शिवसेना व शिक्षक सेनेच्या वतीने घेण्यात येणार आहे। ही स्पर्धा 5वी ते 9वी या वयोगटातील मुलांसाठी असून ती विनामूल्य आहे। कोणत्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सहभाग घेता येईल। निबंधाची शब्द मर्यादा ही 500 शब्दाची असून प्रवेश हा सर्वांसाठी खुला आहे। 28 मार्च 2025 या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थी प्रवेशिका या ठिकाणी पाठवू शकतात। तसेच शिवसेना UBT@ahilyaNagar.gmail.com या ईमेल ID वरही विद्यार्थी या ठिकाणी निबंध पाठवू शकतात। प्रत्येक इयत्तेसाठी 5 बक्षिसे व 5 उत्तेजनार्थ अशी 10 बक्षिसे आहेत। त्याचप्रमाणे शालेय साहित्य, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र भेटणार आहे। तर सहभागी विद्यार्थ्यांना सर्वांना सरसकट प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। तरी माझी शिक्षक सेनेच्या वतीने विनंती आहे
की सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेऊन जास्तीत जास्त नोंदणी करावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहेत, ते संपूर्ण समाजामध्ये या ठिकाणी पोहोचावे यासाठी नगर शहर शिवसेना आणि शिक्षक सेनेचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड कंपनीने राज्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट सुविधा देण्याच्या नावाखाली 34,000 कोटी रुपयांचा अपहार केला असल्याच्या आरोपावरून सरपंच परिषदेचे मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. सरपंच परिषदेचे पुणे जिल्हा समन्वयक पुंडलिक कोहिनकर यांच्या पुढाकाराने सुरू असलेले उपोषण 5व्या दिवशी मागे घेण्यात आले. अहिल्यानगर शहरातील युवा साहित्यिक स्वप्नील संजय खामकर यांची लंडनमधील ग्रेसिन येथे 24 आणि 25 एप्रिल रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाली आहे. ही परिषद महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे मुंबई विद्यापीठ आणि ग्रेसिन UK यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.